हॅलो नमस्कार. तर मागं ड्रेस ऑर्डर केला होता, तर मी आज तो घालून बघितला. थोडासा ढिल्ला होतो आहे, पण ठीक आहे. मी त्याला ना सिलाई वगैरे मारून आणणार आहे, फिटिंग करणार आहे. तर मला ना म्हणजे ड्रेस वगैरे कलर म्हणजे आवडला होता, त्यामुळं मी म्हटलं आता वापस नको आहे करायला. आणि त्यानंतर थोडंसं निवांतच होतं, तर मग बसलेले थोडे चणे वगैरे भिजू घातलेले होते, म्हणजेच हरभरे. तर त्याचीच ते मला आज भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठीच म्हटलं आता तयारीला लागूया स्वयंपाकाच्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ना इथे चणे वगैरे धुवून घेतले मी. आणि नंतर कुकरला लावून देऊया म्हटलं. 2-3 शिट्ट्या होईपर्यंत ते शिजून जातात. तर त्याच्यामध्ये 2-3 बटाटे पण टाकून घेतले मी. त्यानंतर पाणी वगैरे टाकून कुकरला लावून दिलं. आणि नंतर जे साहित्य लागणार आहे ते मी इथे कट करून घेते. तर कांदा, टमाटर आणि थोडंसं अद्रक लसूणचं पण पेस्ट मी बनवून घेते. तर पेस्ट मी अशी ठेसूनच घेत असते अद्रक लसूणची. असं म्हणजे लसूण वगैरे असं ठेसलेलं असलं ना तर फोडणीला खूप छान असा लागतो. आणि एक टमाट्याचं ना पेस्ट पण बनवायची आहे, तर ती सीधा मिक्सरला टमाट्याची पेस्ट बनवून घेतली. आणि त्यानंतर हे आलू वगैरे आहे ना, ते कशासाठी टाकलेले मी, तर त्याला ना थोडंसं मिक्सरमधून काढायचे थोडेसे चणे आणि आलू. तर मग खूप छान असं घट्ट ग्रेव्ही तयार होते आणि भाजी पण छान लागते त्याने. तर मी आता हे मिक्सरला काढून घेते. तोपर्यंत कढाई पण इकडं गरम करायला ठेवली गॅसवर तेल टाकून. आणि नंतर हे आलूचं आणि चण्याचं हे मिश्रण मी इथं काढून घेतलं. त्याच्यामध्ये फोडणीला जिरे, मोहरी, कांदा वगैरे मस्त असं परतून घ्यायचं. आणि थोडंसं टमाटे पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये, चटपट मसाला वगैरे. आणि त्यानंतर छोले मसाला असतो ना, तर तो पण टाकून घ्यायचा. आणि ही गिरवी पण टाकून घ्यायची थोडीशी. मग तेल सुटेपर्यंत परतीत राहायचं. आणि नंतर आपलं छोले मसाला जरी नसेल टाकायचा ना, तर आपण हे दालचिनी वगैरे तमालपत्र पण टाकू शकतो आपण ह्या भाजीमध्ये. आणि त्यानंतर असे चणे वगैरे टाकून द्यायचे. आपल्याला घट पातळ कशी लागते भाजी तर. आणि त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. छानसे अशी भाजी ते बनून तयार आहे. तर छान झालेली आहे. असे मी तर नेहमी बनवत असते अशी. आणि त्यानंतर चैतन्य म्हणजे असे छोले कुलचे खायचे होते, पण मी आज ना मैद्याचा वापर नाही करणार आहे. मी गव्हाच्या पिठामध्येच थोडंसं रवा, दही आणि थोडं बेकिंग सोडा वगैरे टाकून थोडंसं तेलाचं मोहन टाकलं. आणि तेची जवी आपलं गव्हाचं पीठ भिजू घातलं होतं थोडंसं. आणि त्यानंतर थोडासा असा त्याला याचा छोले मसाला म्हणजे कुलच्याचा आकार दिला, छोले कुलच्याचा. आणि त्यानंतर असं परतून वगैरे घेतलं. त्याच्यावर थोडेसे तीळ वगैरे टाकलेत. आणि छान असं तूप वगैरे लावून मस्त असं भाजून घेतलं आहे. आणि छान झालं आहे. आणि हे बघू शकता आता मस्त गरम गरम छोले कुलचे या खायला सगळेजणं. आणि हे बघा आता संभाजीनगरमध्ये किती छान असा पाऊस चालू आहे. तर भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.